मित्रांनो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आपण आहोत भुलेश्वरला। भुलेश्वर हे शंकराचं मंदिर अत्यंत प्राचीन। ह्या ठिकाणी तुम्ही आतमध्ये मूर्ती पाहिल्या, कलाकृती पाहिली। ही जुनी कलाकृती आता ह्यांना करणं अशक्य आहे। तुम्हाला दिसतंय बघा, खालचं मंदिर आणि वरचं मंदिर दोन्ही फरक तुम्हाला दिसतील ह्या व्हिडिओमध्ये। मंदिराच्या आतमधला आणि आतमध्ये सुद्धा काढायला आपल्याला संधी मिळाली। शंकराचं पिंड पण तुम्हाला दिसते ह्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला। तर ह्यातली कलाकृती अत्यंत चांगलं काम आपल्याला आता पाहणं अशक्य आहे। हे मंदिर आपल्याला साऊथमध्ये पाहायला मिळतात। तर आता हे मंदिर पाहण्यासाठी आज मी खूप दिवसातून बाहेर पडलो। आज ह्या ठिकाणी आलो आणि मंदिरात यावं म्हटलं। पहिलं सुंदर असं मंदिर पाहिलं आणि मी ह्याच्या आधी पण आलेलो आहे, पण व्हिडिओ मात्र आज पहिल्यांदा करतो आहे। तर व्हिडिओ करायची संधी मिळाली आणि त्यातले त्यात जुनं बांधकाम आणि नवीन हे तयार केलेलं आहे त्यात पूर्णपणे फरक दिसतो। अफजल खान ज्यावेळी ह्या ठिकाणी आला तेव्हा अत्याचार करत आला, त्यांनीच हे मंदिराचे नासधूस करणं, मूर्त्या वगैरे तोडणं अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। ऐकल्यात, आपण पाहायला नाही मिळत, आपण हे वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे। तर त्यापैकी हे मंदिर ह्याच्याबद्दल आपण अजून गोष्टी बोलणार आहोत। बघूयात काय होते। सुप्रभात नाही, संध्याकाळचे आता वाजलेत बरोबर 5:21। तर मित्रांनो आता आपण आहोत भुलेश्वर मंदिरात। पुण्याच्या जवळ असणारे ठिकाण, शंकराचं जुनं मंदिर, प्राचीन मंदिर, सुंदर कलाकृती आपण पाहतो। मध्ये मंदिर आहे, तिथं आलो मी। पण इथनं जाऊ आपण बाहेर, आता एक्झिट घेऊ। येते का बाहेर पडायला? चल बाहेर जाऊ। त्याच्यावरती पाय दे, मग घंटी वाजवायला। शक्ती नाहीये, शक्ती का? फक्त धार्मिक स्थळ नाही तर स्थापत्यकलेचा एक अद्वितीय नमुना आहे। या मंदिराचे बांधकाम प्रामुख्यानं यादव काळात झालेले मानले जाते। इथे वापरलेली शैली म्हणजे हेमाडपंथी शैली, जाडजूड काळ्या दगडांचे ब्लॉक्स, चुना न वापरता घट्ट बसलेले दगड आणि मजबूत भिंती या शैलीची खास वैशिष्ट्ये आहेत। मंदिराभोवती गडासारखा प्रकार आहे, त्यामुळे हे ठिकाण फक्त पूजास्थानच नव्हे तर प्राचीन काळी संरक्षणासाठीही वापरले गेले असावे असे म्हटले जाते। मंदिरात गर्भगृहाच्या पुढे मंडप आहे, ज्यामध्ये दगडी खांबावर नृत्यारत अप्सरा, देवता तसेच युद्धदृश्ये कोरलेली दिसतात। ही शिल्पकला इतकी सूक्ष्म आहे की आजही ती पाहताना जिवंत भासते। मंदिराचे शिखर हे जीर्ण झाले आहे। काही इतिहासकार म्हणतात की आक्रमणाच्या काळात मूळ शिखर नष्ट झाले आणि पुढे त्यात बदल करण्यात आले। मंदिरातील बाहेरील भिंतीवर सिंह, प्राणी, नृत्य करणाऱ्या स्त्रिया तसेच योद्ध्यांची दृश्ये कोरलेली आहेत। ही शिल्पे त्या काळातील कला, संस्कृती, लष्करी सामर्थ्याची साक्ष देतात। भुलेश्वर मंदिर हे फक्त भक्तीसाठी नाही तर स्थापत्य कलेचा अभ्यासासाठी आणि इतिहास जाणून घेण्यासाठी एक अद्वितीय ठिकाण आहे। तर आज आपण भुलेश्वर मंदिरात आलो। भुलेश्वर मंदिरामध्ये वेळ आपल्याला कसा गेला कळलं नाही। माहिती इथली सुंदर कलाकृती पाहायला मिळाली। ह्याच्या आधी अनेक वेळा आलो आहे, पण नेहमी आल्यानंतर वेगळं वाटतं। तसंच ह्यावेळी माहिती देताना स्वतःला माहिती मिळाली आणि तुम्हालाही माहिती मला देता आली। तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच, आणि अशाच एका व्हिडिओसह किंवा पूजेला कुठेही आपण जाऊ त्या ठिकाणी तुम्हाला तिथली माहिती निश्चितच मी दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच।